नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये सुरुवात करूया बीडमधल्या बातमीनं. बीडच्या आष्टी तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यानं आपला आक्रोश थेट राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कानावर पोहोचवला. अशोक माने या शेतकऱ्यानं शेताच्या बांधावरून मंत्र्यांना फोन करत पाऊस नसल्यानं पिकं गेली, कर्जाचा डोंगर वाढला आणि आता लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही अशी जी सगळी आपली कहाणी आहे ती आणि आपली व्यथा आहे ती कृषी मंत्र्यांसमोर मांडलेली आहे. पुण्यातील मनसरमध्ये दूध भेसळ विरोधात एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान मिळावा अशी मागणी करण्यात आली. शिवसेना नेते विजय शिंदे यांनी ही मागणी केली. उत्तर पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय. पावसामुळे भाजीपाला, गवार आणि टोमॅटोच्या पिकांमध्ये पाणी साचलं असून उभी पिकं कुजून खराब झालेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, मूग यासह विविध खरीप पिकांची पेरणी केली असून पाऊस नसल्यानं पिकांसमोर पाण्याचं संकट निर्माण झालंय. अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असून घाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरामध्ये भात लावणीला सुरुवात झाली. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यानं भात लागवड देखील उशिरा सुरू झालेली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भात खाचरे जे आहेत ते पाण्यानं तुडुंब भरलेली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातल्या भंडारदरा परिसरामध्ये संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं परिसरातील धबधबे प्रवाहित झालेले आहेत. या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भंडारदरा परिसरात गर्दी केली आहे. रायगडच्या माणगाव तालुक्यातील बोरमाच इथं दरड कोसळल्यानं रस्ता पूर्णतः बंद झालाय. हा रस्ता बंद झाल्यानं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. कोणी आजारी पडलं तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये चोरीची घटना घडली आहे. एकाच रात्रीमध्ये 3 दुकानं फोडून रोख रकमेसह सुमारे 1.25 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरामध्ये 3 दिवसात 2 चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जुन्या धामणगाव रोडवरील व्यावसायिक आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष केल्यानं पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील होळ इथं दूध भेसळीच्या संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली आहे. जनावरांच्या एका गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलं जात असल्याचा संशय असलेलं साहित्य आणि मिक्सर जप्त करण्यात आलंय. मालेगाव उपविभागातील वनपरिक्षेत्र मालेगाव इथं संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. मालेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत दरेगाव कक्ष क्रमांक 83 तसंच कक्ष क्रमांक 275 मध्ये अनधिकृत स्टोन क्रशर चालू असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळेला सदर ठिकाणचे विद्युत कनेक्शन तोडून स्टोन क्रशर सीलबंद करण्यात आला. वाशिमच्या मालेगावात जमिनींवर पडलेले पेढे पुन्हा गोळा करून विक्रीसाठी ठेवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या प्रकारामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. श्रीरामपूर शहर बेमुदत बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक आक्रमक झालेत. सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे. श्रीरामपुरातील गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पोलिसांनी उसाच्या शेतात छापा टाकून गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी गांजाची लहान मोठी 253 झाडं, सुका गांजा आणि निमसुका गांजा असा एकूण 48,27,650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.